माथ्यावर तळपता सूर्य आणि हातकणंगले मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी म्हणून मतदारांची मोठी झुंबड प्रत्येक ठिकाणी दिसते। काही असो म्हणजे की आपण बघतोय की सकाळी पहिल्या टप्प्यातलं पहिल्या 2 तासातलं मतदानाची टक्केवारी राज्यातली ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस लक्षात आलं की सगळ्यात जास्त मतदान जे आहे 8.5 हे हातकणंगले मतदारसंघात झालेलं आहे। म्हणजे आपण बघतोय की खरं तर 2 जिल्ह्यांमधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला मतदारसंघ पण यंदा या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होते। खरं तर राजू शेट्टी या ठिकाणचे एकदा खासदार सुद्धा होते, ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे। पण त्याचबरोबर जे बावळते खासदार आपण ज्यांना म्हणतो आणखीन जे पुन्हा खासदार होण्यासाठी इच्छुक आहे धैर्यशील माने ते सुद्धा शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर लढवत आहे। पण याच ठिकाणी त्यांना एक कडवं आव्हान उभं केलं आहे सत्यजित पाटील सुरडकर यांनी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे। आपल्यावर आता सुरडकर आहेत, काय सकाळी मतदान केलं की नाही? केलं नक्की? होय 100%। कोणाला मतदान केलं? म्हणजे मतदार सत्यजित पाटील सुरडकर यांनी कोणत्या उमेदवाराला मतदान केलं? स्वतःलाच केलं। का म्हणजे स्वतःलाच का मतदान केलं? तुम्हाला का खात्री वाटते स्वतःबद्दल? मी खरं तरी लोकशाहीला मतदान केलेलं आहे, आज संविधान वाचण्यासाठी मतदान केलेलं आहे आज आणि खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय। प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारची अवस्था आहे, तरुण असतील किंवा आमच्या महिला असतील त्या उत्स्फूर्तपणे मतदानाला बाहेर पडतात आणि लोकसभेला इतका उत्साह कधी मी इथून मागे पाहिला नाही। याचा अर्थ कुठेतरी आमची भूमिका लोकांना पटलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं आम्हाला मतदान अपेक्षित आहे। खरं तर विधानसभेचा आपल्याला अनुभव, लोकसभेचा आपल्याला अनुभव नाहीये। खरं तर हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच काहीशी लढत ही या मतदारसंघामध्ये होते असं दिसतंय, तर काय सांगाल? नाही, तसं माझा लोकसभेचा अनुभव पहिलाच आहे, पण या ठिकाणी शिवसेना ही खरी आहे ती आमचीच आहे। आता निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला आहे, अध्यक्षांनी विधानसभेचे काय निर्णय आहे, ह्याच्यापेक्षा जनतेच्या कोर्टात जो निर्णय येणार आहे त्यावेळी खऱ्या अर्थाने ठरणार की शिवसेना खरी कोणाची आहे। मला पूर्णपणे खात्री आहे की खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे आणि तशा प्रकारचा निकाल ही जनता 100% देईल। म्हणजे तुम्ही आता थोडक्यात जनतेच्या कोर्टामध्ये तुमची केस मांडली असं तुम्हाला म्हणायचंय? सगळ्या ठिकाणी आता बाकीचे सगळ्या यंत्रणा कुठेतरी मॅनेज झालेले आहेत। सगळ्यात मोठी यंत्रणा जी असते किंवा सगळ्यात मोठं कोर्ट जे असतं तिथं 100% न्याय मिळतोच, ते असतं जनतेचं कोर्ट आणि तिथं आम्हाला 100% न्याय मिळेल। जनतेच्या कोर्टामध्ये आपण जातो त्यावेळेस उमेदवार कोणतेही असो, राजकीय पक्ष कोणतेही असो, आरोप करण्यावाचून काही कमी होत नाही, हटत नाही। सत्यजित पाटील सुरडकर यांच्याही आरोपांची राळ ही अजूनही तशीच चालू आहे। पण शेवटी मतदारसंघामध्ये मतदान करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणखी मतदार राजा जागृत असलेला तो कधीही महत्वाचा आहे। या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून आजही आहे। आज जरी तुम्ही उमेदवार असाल तरी सत्तेची फळं तुम्हाला अनेक वर्षांपासून मिळालेली आहे। काय मतदारांसाठी करण्याचं ठरवलंय? हा तरी मोठा मतदारसंघ आहे आपला, 6 विधानसभा क्षेत्र आहेत आणि प्रत्येक क्षेत्राची अडचणी वेगळ्या वेगळ्या आहेत। उदाहरण इचलकरंजीमध्ये या ठिकाणी असेल तर तिथं वस्त्रोद्योग तिथला मुख्य तिथं अडचणी आहेत, तिथं पाण्याचा प्रश्न आहे। शिरोळमध्ये महापुराच्या अडचणी आहेत, शेतीच्या ह्याच्या अडचणी आहेत। शाहूवाडी पन्हाळा ह्या शहरा भागामध्ये कुठेतरी वन खात्याच्या माध्यमातून जे वन्य प्राण्यांचे हल्ले होतात, बिबट्याच्या या ठिकाणी हल्ले होतात, तिथं तो प्रश्न आहे। वाळवा शिराळाचे प्रश्न वेगळे आहेत। तसं वेळी या ठिकाणी पूर्णपणे इथून मागे 15 वर्षामध्ये जे काही झालं नाही ते सगळ्या ठिकाणी आम्ही टप्प्याटप्प्यानं पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। छत्रपतींच्या पाऊलखुणा ज्या भागाला लागलाय तो पश्चिम महाराष्ट्र भाग आपण म्हणतो, विशेषतः तुमच्या मतदारसंघातला पन्हाळा म्हणजे पन्हाळगड, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे या दोघांचंही वास्तव्य होतं, पण आजही तो दुर्लक्षित आहे। अनेक राजकारणी आले आणि गेले पण पन्हाळा बाकी तहानलेलाच राहिला। नाही, आता कसं आहे, एक तर त्या भागाची भौगोलिक परिस्थिती आणि त्यामध्ये त्या ठिकाणी थोडंसं उद्योग त्या ठिकाणी कुठं येऊ शकत नाही। जरासं इकोसिस्टम सिटी झोनच्या अडचणी त्यामध्ये झालेल्या आहेत, त्यामुळं आपले जे जॉग्राफिकल कन्स्टिट्युन्सी आहेत त्याच्या माध्यमातून थोडीशी अडचण आहे। पण जरूर या ठिकाणी आम्ही त्याला पर्याय काढला, पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला तिथं थोडंसं पोटेन्शियल आहे, त्या माध्यमातून ते लोकांना काहीतरी व्यवसाय मिळेल, लोकांना रोजगार मिळेल। निश्चितपणे त्या परिस्थितीला जे अनुसरून जे करणं योग्य असेल ते करण्याचा 100% प्रयत्न राहील आमचा। सत्यजित पाटील सुरडकर दावा करतायत अनेक विकास कामं करण्याचा। खरं तर कोणताही लोकसभा विधानसभा मतदारसंघ म्हटला की त्याच्यामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत, तसे 6 या ठिकाणी आहेत। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आहेत। तसं बघितलं तर या भागातली जमीन ही काळी कसदार सुबक, मुबलक पाणी, पण तरी असलं तरी शेतीमाल उत्पादन होत असला तर त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न संपतात का? बिलकुल नाही। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं महत्वाचं आहे, कष्टकऱ्यांच्या कामाला हात मिळणं महत्वाचं आहे आणि कामाला हात मिळाल्यानंतर त्याचा दाम योग्य तो मिळणं महत्वाचं आहे। ऊस तोड हा सगळ्यात महत्वाचा इथला महत्वाचा विषय कष्टकऱ्यांसाठी, म्हणून काय नेमकं तुमची भूमिका आहे? आता नेमकं बघितलं त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी जी धोरणं आखली गेली त्या धोरणाच्या माध्यमातून शेतकरी अधिक रसातळाला गेला।
शेतकऱ्याची परिस्थिती अधिक बिकट झालेली आहे. त्यासाठी आमची महाविकास आघाडीची आमचा पहिला जाहीरनाम्यातला आमचा मुद्दा होता MSPचा कायदा आणणे. MSPचा कायदा आणला आणि त्याच्यामध्ये सगळी पिकं घेतली ऊसासह, तर या ठिकाणी कुठंतरी शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे संरक्षण मिळेल. पण दुर्दैवाने ही मागणी 10 वर्ष शेतकरी लावून धरतायत, पण त्या ठिकाणी केंद्र सरकारनं ही मागणी पूर्ण दुर्लक्षित केलेली आहे. त्यामुळे आमच्या या ठिकाणी पहिला माणूस असणार आहे आणि की म्हणून आता केंद्रात जायचं, आणखीन ही मागणी लावून धरायची असं तुम्ही एकंदरीत ठरवलंय. आणखीन तुमच्यावर असलेल्या सगळ्यांनी जे ठरवलेलं आहे, शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच सत्यजित पाटील सुरडकर, दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की हातकणंगले मतदारसंघामध्ये एक उत्स्फूर्त वातावरण दिसत आहे आणि याच ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, म्हणजे हा जो भाग आहे, गणेशला आपण विनंती करू, गणेश आपण दाखवूया की कशा प्रकारे हे सगळे कार्यकर्ते घोषणा देत आहे. पण दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या की शिवसेनेचा आज असलेला हा बालेकिल्ला आणि याच ठिकाणी शिवसेनेच्या 2 उमेदवारांमध्ये असलेली तुल्यबळ लढत, या ठिकाणची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माहिती जी आहे ती आम्ही सातत्याने तुमच्यासमोर पोहोचवत राहणार आहोत. नक्कीच आपण कुठेही जाऊ नका. मी माझा सहकारी गणेश गंधाटचा प्रशांत बाग काही काळासाठी विश्रांती घेतो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.